रोज ज्या ऑफिसला जाणाऱ्या महिला आहेत त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ हे आहे. इनसाइडचं टिंट आहे म्हणजे लिप आणि ब्लशचं. तर क्रीमी टेक्स्चर आहे ह्या लिपस्टिकचं. हॅलो मैत्रिणींनो, नमस्कार सगळ्यांना. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळ्या मजेतच असाल. तर आजचा हा आपला व्हिडिओ आहे, हा खास सगळ्या लेडीजसाठी आहे. तर आज मी म्हटलं की रक्षाबंधन जवळ आलं आहे, तर थोडंसं आपला सिंपल मेकअप कसा करायचा हे आपण ट्युटोरियल दाखवूया. आज मी तुमच्यासाठी एक छान असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे मेकअपचा. तर मेकअप म्हटलं की आपल्या जिव्हाळ्याचा विषय असतो, कारण कुठलाही फंक्शन असो, कार्यक्रम वगैरे असो, लग्नकार्य असो किंवा घरात कुठला कार्यक्रम असो, तर आपल्याला थोडंसं नीटनेटकं दिसावं किंवा छान दिसावं असं वाटतंच आणि थोडा तरी मेकअप करावा असं वाटतोच. आधी हे जास्त चालायचं नाही, परंतु आता काळासोबत आपल्यालाही अपडेट व्हायला लागतं आणि आपल्यालाही इतरांचं पाहून वाटतं की हां, हिच्यासारखं आपण मेकअप करायला पाहिजे किंवा आपणही असं छान मेकअप करून छान दिसायला पाहिजे. तर तुमची अशी इच्छा असेल की आपण घरच्या घरी मेकअप करावा आणि छान दिसावं कमी पैशांमध्ये, तर मी आज हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. तर मी आज कमीत कमी प्राईसमधले प्रोडक्ट्स तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याच्यापासून छान असा मेकअप लुक कसा तयार करू शकतो आपण हे दाखवणार आहे. तसे ब्रँडेड प्रोडक्ट्स वापरूनही तुम्ही छान असा मेकअप करू शकता आणि कमी बजेटमधले प्रोडक्ट्स वापरूनही छान मेकअप करू शकता. खास करून रोज ज्या ऑफिसला जाणाऱ्या महिला आहेत त्यांना त्यांना रोजच्या ऑफिसला जाताना थोडा तरी मेकअप पाहिजे आणि जर आपण जास्त चांगले प्रोडक्ट्स म्हणजे ब्रँडेड प्रोडक्ट्स जर यूज केले तर ते आपल्याला परवडणार नसतं. म्हणजे आपण ज्या मिडल क्लास फॅमिलीतले आहेत किंवा इतर कोणी असू दे, रोजच्या रोज एवढे ब्रँडेड प्रोडक्ट्स आपल्याला वापरणं परवडत नाही. त्याच्यामुळे जर कमी प्राईसमध्ये आणि चांगले प्रोडक्ट्स कुठले मिळतील हे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि आता नायकावरती हॉट पिंक सेल चालू आहे, तर तिथून तुम्ही हे सगळ्या वस्तू घेऊ शकता. आणि तुम्हाला मी सांगते पूर्ण मेकअप किट म्हणजे पूर्ण मेकअप अगदी मेकअपच्या व्हॅनिटी सहित मी तुम्हाला दाखवणार आहे सगळ्या गोष्टी आणि त्याची प्राईस पण दाखवणार आहे आणि त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, जेणेकरून तुम्हाला इझिली त्या वस्तू अवेलेबल होऊन जातील. आणि कमीत कमी तुम्हाला जर काही वस्तू तुमच्याकडे असतील, हे लिपस्टिक वगैरे, काजळ वगैरे म्हणा, आणि ज्या वस्तू नसतील त्यात जर पाहिजे असतील तर कमीत कमी 2-2.5 हजारामध्ये आपलं सगळं सामान म्हणजे पूर्ण मेकअप व्हॅनिटी तयार होते. म्हणजे तुम्ही ती लग्नामध्ये पण ती व्हॅनिटी यूज करू शकता. लग्नामध्ये त्यातून पूर्ण तुमचा मेकअप तयार होईल किंवा कुठलाही फंक्शन, दिवाळी, कार्यक्रम, रक्षाबंधन काही असो, तर तुमचा छान मेकअप लुक होणार आहे. तर जास्त बडबड न करता मी व्हिडिओला सुरुवात करते. तर पहिल्यांदा मी क्लिन्झिंग लावलेलं आहे आणि त्याच्यानंतर सेटाफिलचं मॉइश्चरायझर लावलेलं आहे आणि स्किन प्रिपेअर करून घेतलेली आहे. तर आपल्याला पहिल्यांदा लागणारं जे आहे ते प्रायमर आहे आणि हे सगळ्यात स्वस्त प्रायमर मला भेटलेलं आहे इनसाइडचं. हे 10 mlचं आहे, 30 mlचंही तुम्हाला मिळू शकतं. आय थिंक 150च्या आसपास याची काहीतरी प्राईस आहे, अफोर्डेबल प्राईसमध्ये आहे. तर आपण हे यूज करूया. त्याआधी मला तुम्हाला दाखवायचं आहे की ही व्हॅनिटी बघा, ही व्हॅनिटी आहे. मी याचा पूर्ण व्हिडिओ पण तुम्हाला दाखवते. याची क्वालिटी पण खूप छान आहे आणि आतमध्ये कप्पे वगैरे पण तुम्ही पाहू शकता, खूप छान आहेत. आणि ही फक्त मला 282 रुपयाला मिळालेली आहे Amazonवरती. तर याची लिंक पण मी देणार आहे. इथं बघू शकता तुम्ही बॅग खूप छान क्वालिटी आहे आणि असं त्याला हँडल पण आहे धरायला. जे चेन पण खूप छान क्वालिटी, म्हणजे सगळंच क्वालिटी खूप छान आहे. आणि असे तुम्ही कप्पे मोठे बारीक पण करू शकता. त्याला चिकट आहे म्हणजे ते सेपरेट. मेकअपला स्टार्ट करूया. तर हे आहे इनसाइडचं प्रायमर मी घेतलेलं आहे, ते सगळीकडे आपण अप्लाय करून घेऊया. टिकली काढून ठेवते. छान असं प्रायमर माझं लावून झालं. दुसरी गोष्ट आहे ती आपली कन्सिलर. तर कन्सिलरमध्ये मी हे इनसाइडचं प्रो कन्सिलर पॅलेट घेतलेलं आहे. तर ह्याची पण प्राईस मी तुम्हाला सांगते लगेच. तर हे इनसाइडचं कन्सिलर जे आहे मी ते 204 रुपयांना घेतलं होतं आणि नायकावर सारखे सेल चालू असतात. सणाई की सेल चालू, आता सुद्धा मान्सून सेल, सगळ्या साईडवर सेल चालू आहे. तर फ्लिपकार्टवरही तुम्हाला ह्या सगळ्या वस्तू मिळून जातील आणि फार काही डिफरन्स नाही आहे दोन्ही ॲपवरती, फ्लिपकार्ट आणि नायकावरती. पण मोस्टली मी सगळ्या वस्तू, कारण ब्राईडसाठीचे जे ब्रँडेड प्रोडक्ट्स असतात ते सुद्धा मी सगळे नायकावरूनच मागवत असते. तर हे 204 रुपयाला आहे आणि इनसाइडचं प्रायमर मला 143 रुपयाला पडलं होतं. तर हे यामधलं मी डार्क ऑरेंज शेड घेणार आहे, कारण तुम्ही पाहू शकता मला डार्क सर्कल खूप जास्त आहेत आणि तुम्ही ह्या दोन्हीतला फरक पाहू शकता. लगेचच मी अप्लाय करते. जिथे जिथे जास्त डाग आहेत ना तिथे आपल्याला ते अप्लाय करायचं आहे. आणि हा ब्लेंडर PSCचा आहे, जरा कॉस्टली पडतो पण क्वालिटी खूप छान आहे. ब्लेंडर जसं आपण जितके चांगल्या क्वालिटीचं घेऊ तितकी फिनिशिंग जास्त चांगली येते आणि ब्लेंडिंग होतं. आणि हा मी थोडा ओला करून घेतलेला आहे, कारण आपण जर कोरडा यूज केला तर आपलं फाउंडेशन वगैरे हाच खाऊन घेईल सगळं. तर मी हे ब्लेंड करते. आता हे मी ब्लेंड करून घेतलेलं आहे आणि ह्याच्यावरती आपल्या स्किनला मॅच झालं पाहिजे म्हणून आपण दुसरा एक कन्सिलरचा जो शेड आहे तो मॅच करून घेणार आहोत. म्हणजे कसं होतं, ऑरेंज कन्सिलरवर डायरेक्ट तुम्ही फाउंडेशन अप्लाय केलं ना तर येलो येलो दिसतं ते फाउंडेशन, म्हणजे स्किन आपली चेहरा येलो शेडमध्ये दिसतो. त्यामुळे याच्यावरती पुन्हा आपल्याला कन्सिलर स्किन सारख्या कलरचं कन्सिलर आपल्याला अप्लाय करायला लागतं. तुम्ही फरक पाहू शकता वरती. आणि मला बोटाने जास्त सवय आहे, बोटाने चांगलं होतं. तुम्ही ब्रशने पण करू शकता. लगेच फरक तुम्हाला जाणवेल. हे बघा, अजून तुम्ही ब्लेंड पण नाही केलेलं. तर आपल्याला हे जसे ब्लेंड करून घ्यायचं.
आणि जिथे जिथे आपल्याला समजा डाग असतील किंवा हे असतील आपल्याला ते झाकायचे असतील तर त्याच्यावरती पण ते आपण अप्लाय करू शकतो. आणि फार जोरात ब्लेंडरने जोरातही करायचं नाही आहे, वरच्यावर आपल्याला नुसतं टॅप टॅप करायचं आहे. बघू शकता तुम्ही माझे आता डार्क सर्कलसुद्धा दिसत नाही आहेत अजिबात. तर आपण काय करूयात, अगोदर आय मेकअप करून घेऊयात. मला आय मेकअपच बरं पडतं आधी करायला, कारण तरी ह्याच्यातलंच मी आय मेकअपसाठी सुद्धा यातलंच कन्सिलर यूज करणार आहे. ते सुद्धा बोटानेच करणार आहे, सगळं बोटानेच करते मी. तुम्ही ब्रश पण यूज करू शकता. मला कम्फर्टेबल वाटतं आरशामध्ये, म्हणून मी आरशात बघून करते. त्यानंतर आपल्याला थोडी पावडर लावून घ्यायची आहे. तर हा मी पिझ्झा शेपमध्ये पफ घेतलेला आहे. 2 पफ मिळतात, ब्रॉन्झनचे आहेत आणि ते 125 रुपयालाच मला 2 मिळालेले आहेत. तर हे पण छान आहेत. याने आपण पावडर अप्लाय करून घेऊयात. आता त्याच्यानंतर हे इनसाईडचं आय शॅडो पॅलेट आहे, तुम्ही बघू शकता ते. हां, हे इनसाईडचं आय शॅडो पॅलेट आहे, खूप सुंदर आहे. या 2-3 शेड आहेत, म्हणजे वेगवेगळे कलर आपल्याला जे हवेत ते. मी ह्या कलरचं घेतलेलं आहे आणि फक्त 195 रुपयाला आहे आणि आपल्या छोट्याशा बॅगमध्ये कॅरी करायला पण खूप सोपं आहे, म्हणून हे मी घेतलेलं आहे. कारण आपण बाकीचे डार्क कलर जास्त यूज करत नाही, आपल्याला लाईटच कलरचे शेड लागतात, म्हणून मी हे घेतलेलं आहे. आणि हा जो ब्रश आहे खूप वर्षांचा आहे माझा, 3-4 वर्षांपूर्वीचा आहे, स्विस ब्युटीचा. ह्याचा कॉम्बो पण मिळतो, म्हणजे पूर्ण मेकअप किटचा. तो पण स्वस्त आहे, तो आय थिंक 650च्या अराउंड काहीतरी आहे, 650च्या अराउंड काहीतरी आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे ब्रश मिळतात, पावडरचे मिळतात, आय शॅडो मिळतात, सगळ्या प्रकारचे ब्रश मिळतात. तर मी फक्त सुरुवातीला 2च ब्रश घेतले होते आणि आता नंतर माझ्याकडे PSCचे ब्रश आहेत. हा एक पावडर ब्रश, हा एक ब्रश घेतलेला मी आणि हा एक ब्रश. तर हा खूप छान आहे आणि ब्लेंडिंग पण खूप छान होतं. तर चला आपण आता आय शॅडो करूयात. तर मी ह्याच्यामधला हा कलर पिक करणार आहे, मधला लाईट कलरचा. आउटर कॉर्नरला तुम्हाला जर थोडासा डार्क शेड पाहिजे असेल थोडंसं डार्क पण करू शकता, करू शकता. आणि दुसऱ्या बाजूने मी बोटाने अप्लाय करणार आहे. बघू शकता तुम्ही, तुम्हाला काही दिसत नाहीये. आणि यानंतर आपल्याला वरून शिमर अप्लाय करायचं आहे. पाहू शकते ते दिसते की नाही मला माहीत नाही, पण वेगळाच लुक येतो, एकदम सुंदर लुक येतो. थोडंसं जवळ दाखवते. पूर्ण लुक झाल्याशिवाय ते कळणार पण नाही. आता लावायचं आपल्याला लायनर. गेली इकडे लाईट, खूप प्रॉब्लेम इकडे गावाला लाईटचा, आणि पाऊस पण चालला ना, त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम आहे लाईटचा. आता लायनर मला असं ह्याच्यात बघून लावता येणार नाही, मी आरशाची मदतच घेणार. आणि हे लायनर आहे फेसेस कॅनडाचं, हे सुद्धा खूप स्वस्त आहे, 179 रुपयाला मला पडलेलं. मी सगळ्याची प्राईस लिहून ठेवली, कारण बरेच दिवस झाले मला घेऊन, त्याच्यामुळे मग लक्षात राहत नाहीत प्राईस. तर लायनर वगैरे, मेन काजळ लायनर मला आवडत नाही, काजळ तर माझं खूप उतरतं, मी काजळ कधीच लावत नाही. बघूयात आज पण नाही लावणार मी. तर लायनर लावताना नेहमी स्टार्टपासून एकदम हलक्या हाताने घ्यायचं, डोळे मिचकवायचे नाहीत. स्वतःचं लावायचं म्हटलं की खूप मोठा टास्क असतो. जे रेग्युलर लावतात ना त्यांना खूप प्रॅक्टिस असते, त्यांना जमतं. ब्राईडला लावताना काही वाटत नाही, पण स्वतःला लावताना खूप. आणि मी लेफ्ट हँडने लावते ना, राईट हँडने
राईट साईडला लावलं. आता बघू फिनिशिंग करते थोडीशी. झाले फायनली. बघू शकता मला विंग्स आवडत नाही म्हणून मी विंग्स नाही केलेल्या. तुम्ही पाहू शकता. आणि मी खूप लाईट आय मेकअप ठेवलं आहे. मला डार्क मेकअप अजिबात आवडत नाही, आय मेकअप स्पेशली. तर चला आता आपलं पुढची वेळ आहे फाउंडेशन अप्लाय करायची. तर हे फिट मीचंच फाउंडेशन घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि ह्याला आपल्याला आपल्या स्किन वाईज आपल्याला शेड चॉईस करायची. आणि ॲक्च्युली ही शेड थोडीशी माझ्याकडून जास्त म्हणजे ब्राईट आलेली आहे. कारण ऑनलाईन मागवल्यामुळे मला शेड परफेक्ट चूज नाही करता आला. कारण समोर असल्यावरती कसं शॉपमध्ये आपण असल्यावरती आपण परफेक्ट शेड चॉईस करून घेऊ शकतो. पण ऑनलाईन मागवल्यावर थोडंफार इकडे तिकडे होतं. आता मागवलं तर टाकून कसं द्यायचं, एवढ्या महागाचं 1-1 रुपयाची किंमत असली पाहिजे माणसाला. म्हणून म्हटलं चला आता आपण हेच यूज करूयात. बघूयात, जर वाटलं जास्त व्हाईट वाटलं तर मी थोडंसं याच्यामध्ये दुसरं फाउंडेशन मिक्स करते. तर हे फाउंडेशन मी पहिले हे करून घेते. बघा जास्त व्हाईट झाले ना, तर ह्याच्यामध्ये मी थोडंसं डार्कर फाउंडेशन यूज करते. ते का कसं वाटतंय, कारण मी पण फर्स्ट टाईमच यूज करते. मी शक्यतो नार्स फाउंडेशन यूज करते, कारण ब्राईटसाठी मी तेच यूज करते. म्हणून मग तुम्ही ब्रशने पण करू शकता, हाताने पण करू शकता. तर ब्लेंडिंग मी ब्लेंडर यूज करते. डोळ्यांच्या खाली जास्त आपल्याला न्यायचं नाही आहे फाउंडेशन, कारण आपण कन्सिलर वगैरे अप्लाय केलेलं असतं आणि नंतर ब्लेंडरनेच आपण हे करणार. पण तिथे जर फाउंडेशन केलं ना तर आपले क्रीज पडतात म्हणजे डोळ्याच्या खाली. आणि तिथे जर आपण जास्त फाउंडेशन लावलं की मग नंतर ते जास्त विजिबली दिसतात. म्हणून तिथे फाउंडेशन कमी लावायचं. आणि आपला नेक फेस हा मॅच झाला पाहिजे. पाहू शकता तुम्ही किती छान दिसते. आणि फाउंडेशन लावलं आपल्याला थोडंसं असं गुदगुल्या होतात, खाज येते, पण अजिबात खाज व्हायचं नाही जोपर्यंत मेकअप सेट होत नाही. आणि मेकअप सेट झाल्यानंतर सुद्धा अजिबात नखाने वगैरे तुम्हाला घाम वगैरे आला तर तुम्ही टॅप करू शकता टिश्यूने, पण अजिबात बोटं लावून ते खाजवायचं नाही. आता असंच ब्लेंडर मी फक्त खाली हे करून घेते. जास्त वाईट वाटते नंतर सेट झाल्यावरती तो होईल. तर थोडंसं फाउंडेशन आपल्याला सुकून द्यायचं आहे. तर हे आहे इनसाईडचं टिंट आहे म्हणजे लिप आणि ब्लशचं. तर हे खूप सुंदर आहे. मी मागवलं ना तर मी एकदा अप्लाय करून बघितलं. 109 रुपयांचंच आहे फक्त. हे आपण लिप्सला पण लावू शकतो आपल्या आणि चिक्सला पण लावू शकतो ॲज अ ब्लशर. आणि ब्लशर तुम्हाला सांगते की शुगरचं ब्लश म्हणजे 3-in-1चं जे किट असतं शुगरचं, तर ते बेस्ट आहे आपल्या एकट्याच्या व्हॅनिटीमध्ये कॅरी करण्यासाठी. माझं पण होतं, पण माझं त्यातले 2 कलर फुटले म्हणून मी ते टाकून दिलं. खूप दिवस मी वापरलं, 2 वर्ष मी ते वापरलं. शुगरचं बेस्ट आहे. त्यात कॉन्टर येतं, आपलं ब्लशर येतं आणि हायलायटर येतं, असे तिन्ही पण त्याच्यामध्ये येतात. तर हे बघा हे किती छान आहे. तर हे ना आपण लिपस्टिक लावायची गरज नाही, लिप्सला पण ते यूज करू शकतो. मी फक्त दाखवलं तुम्हाला. आणि हे आपण ॲज अ ब्लश पण यूज करू शकतो. नाकाला थोडंसं लावायचं, छान दिसतं. किती पण लावतात. माझा आरसा खूप मध्ये मध्ये येतो ना, कळतच नाही मला पटकन. नेहमी व्हिडिओ बनवायची सवय नाही ना म्हणून. आणि मेकअपचा फर्स्ट टाईम करते. 4 वर्ष झाली मी ह्या फील्डमध्ये, पण मी फर्स्ट टाईम आज मेकअपचा व्हिडिओ बनवते. बघू शकता तुम्ही किती छान दिसते लांबून सुद्धा. तर चला, तर आता आपल्याला पावडर लावायची आहे. तर ही आहे मेबेलिनची फिट मीची पावडर. याच्यामध्ये पण शेड मिळतात तुम्हाला, तुम्ही तुमच्या चॉईसने घेऊ शकता. तर हिच्यावर प्राईस आहे 269. तर मी घेतली तेव्हा 242ला पडली. तर आणि फ्लिपकार्टवरती ती आता आहे 182 रुपयाला आणि नाईकवर आहे 188 रुपयाला. मी सांगितलं तुम्हाला प्रत्येक वेळेला प्राईस त्याची चेंज होत असते. आता तुम्ही पावडर ब्रशने सुद्धा पावडर अप्लाय करू शकता किंवा आपल्या पफने सुद्धा करू शकता. तर मी आता पफनेच करणार आहे. पावडर अप्लाय करायच्या अगोदर तुम्ही कॉन्टर पण करू शकता, की जे आपलं हे सगळं पॅलेट आहे ना मिक्स, ह्याच्यामध्ये यातल्या डार्क शेडने थोडंसं आपण कॉन्टर करू शकतो पहिल्यांदा, किंवा नंतर पावडर कॉन्टरने पण कॉन्टर करू शकतो. म्हणून मी हे अगोदर नाही केलं, मी नंतर पावडरच्या ह्याने करणार आहे. आहेत ना इथे ना, हे बघा इथे क्रीज पडले, तिथे ना आपल्याला असं थोडंसं हे करून ना व्यवस्थित त्यात पावडर अप्लाय करायची, म्हणजे ते नंतर पडणार नाहीत. यानंतर आता आपण आयब्रो फिल करून घेऊयात. तर ही आहे पेन्सिल. तर ही आहे स्विस ब्युटीची आयब्रो पेन्सिल आहे. ही मला आय थिंक 88 रुपयाला पडलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता. आणि ह्याला असा ब्रश पण आहे आयब्रो हे करायसाठी. माझ्या आयब्रो कर्ली आहेत, त्याच्यामुळे ना ते सारखे जे कर्ली हेअर्स आहेत ते सारखे आत बाहेर चालू असतं त्यांचं.
पाहू शकता तुम्ही. आता काजळ लावायचं आहे. तर माझं काजळ खूप उतरतं म्हणून मी काजळ लावत नाही, परंतु मी थोडंसं आता फक्त थोडंसं आउटर कॉर्नरला करणार आहे. पण तुम्ही रेनीचं एक काजळ छान आहे, मी ते पण घेतलेलं आहे. लॅक्मेचं आहे, कलर एसेन्सचं आहे. अजून भरपूर असे ब्रँडेड पण आहेत माझ्याकडे. एक 1200 रुपयाचं काहीतरी एक काजळ आहे. तर मी हे कलर एसेन्सचं काजळ आहे ना थोडं थोडं फक्त अप्लाय करणार आहे. एवढंच. थोडंसं डोळ्यांच्या खाली थोडंसं ब्लेंडिंग करणार आहे आयशॅडोने. बघू शकता तुम्ही, थोडंच मी अप्लाय केलेलं आहे. तर आता मी कॉन्ट्रोल करते थोडं. तसं नाही केलं तरी पण काही एवढा इश्यू नाही आहे, परंतु आता मी दाखवते. पण माझ्याकडे हे PSAचं आहे, कारण जे साध्यातलं होतं शुगरचं तर ते फुटलं, मी तुम्हाला सांगितलं. मग माझ्याकडे दुसरं कॉन्ट्रोलच नाही, तर ह्यानेच मी आता थोडं कॉन्ट्रोल करून घेणार आहे. आता माझ्याकडे ब्लशसुद्धा आपण जे इनसाईडचं मी यूज केला अगोदर फाउंडेशन अप्लाय केल्यानंतर पावडरच्या आधी, तर पावडरच्या नंतर वरतून पण आपण ब्लश लावू शकतो. तर हे आहे शार्लेट टिल्बरीचं ब्लश आणि ह्याच्यामध्ये ब्लश प्लस हायलायटर पण आहे. तर आता मी हेच यूज करणार आहे, थोडंच यूज करणार आहे, जास्त नाही. मला मी सांगितलं शुगरचं माझं फुटलं नाही, तर त्याच्यामध्ये ब्लश हायलायटर आणि कॉन्टर पण होतं. तर बस एवढंच मला, म्हणून मी एवढ्यावरच थांबते. ह्याच्यानंतर अप्लाय करायचं आपल्याला हायलायटर. तर यातलंच डार्क शेडसाठी आपण डार्कमधलं यूज करायचं, फेअर स्किनसाठी आपण फेअरमधलं यूज करू शकतो. ते दिसते, चमकते. मस्करा लावायचा राहिला. तर हा आहे मस्करा मेबिलियनचा हायपर कल वॉटरप्रूफ मस्करा आहे. तर हा मस्करा आहे फक्त 257 रुपयाला मला पडला होता. आता माहीत नाही किती प्राईस असेल, पण 250च्या आसपास. आणि हा खूप छान आहे, मी खूप वेळा मी हाच यूज करते. तर आपण करूयात यूज मस्करा. आणि तुम्ही समजून घ्या, व्हिडिओमध्ये मी बघितलेलं नाही आहे, मी अप्लाय करताना माझा चेहरा कुठे नेमकी तुम्हाला कसं दिसलं कसं नाही, आता मला जेव्हा एडिटिंगला बसेल तेव्हा समजेल. पण थोडं समजून घ्या, कारण मी प्रोफेशनल ब्लॉगर नाही आहे, आपली नवीन सुरुवात आहे. खाली पण अप्लाय करताना एकदम हळूहळू करायचा. मस्करा अप्लाय केल्यामुळे ना काय होतं, आपल्याला लॅश लावायची गरज नाही लागत. आता तुम्हाला दिसतंय का नाही माहीत नाही, दोन्ही लॅशमध्ये फरक. ही लॅश बघा, ही लॅश बघा. आता हे जे हायलायटर आहे ना, तर आयडिया सांगते मी तुम्हाला. थोडंसं घ्यायचं आणि आपल्या डोळ्याच्या इथे थोडंसं अप्लाय करायचं. खरं तर ना मला स्वतःचा मेकअप करायला इतका कंटाळा येतो, कारण आपण नेहमीच सगळ्यांचे मेकअप करत असतो, स्वतः कधी तयार होत नाही. आणि मी पण आहे ना, स्वतः कधी जास्त मेकअप करत नाही, मला नाही आवडत ॲक्च्युली मेकअप करायला जास्त, म्हणजे शक्यतो नाहीच करत. आणि जर केलं ना तर मला स्वतःचा मेकअप करायला इतका कंटाळा येतो ना. आता सुद्धा मी ट्युटोरियल करते, पण मला इतका कंटाळा आले ना. आता आपलं लास्ट राहिले लिपस्टिक. तर लिपस्टिकसाठी ना मी स्विस ब्युटीचे ना 2 पेन्सिल मागवलेल्या होत्या, त्या तुम्हाला दाखवते. एक बघा, हे रेडमध्ये, एक याच्यामध्ये थोडंसं लाईट शेडमध्ये ब्राऊनसारखे. तर ह्या पेन्सिलसुद्धा आहे ना मला किती 62 रुपयाला एक मिळालेली आहे, फक्त 62 रुपीजमध्ये. तर खूप छान आहे. आणि मी काही जास्त म्हणजे मी शक्यतो माझ्या लिप्सवरती इथे अप्लायच नाही करत, म्हणजे लावतच नाही. मी शक्यतो डायरेक्ट लिपस्टिक लावते, परंतु आता बघते, तुम्हाला दाखवते कसं दिसते. मी कधीच नाही यूज केलेलं. आता लिपस्टिक आहे ना, मी तुम्हाला 2 प्रकारचे दाखवते, म्हणजे जे तुम्हाला अफोर्डेबल वाटेल ते तुम्ही घेऊ शकता. एकच मिनिट. तर हे आहे स्विस ब्युटीचं लिपस्टिक पॅलेट. तर ह्याच्यामध्ये ना 3 शेड आहेत, म्हणजे एक मीडियम कलर, एक डार्क कलरचा आणि एक न्यूडमध्ये आहे. तर हे बघा, हे मी ह्या शेडचं घेतले कारण हे मला बेस्ट वाटतं आणि कुठलेही कलर आपण मिक्स करून लावू शकतो. आणि हे फक्त मला ना 352 रुपयाला पडलं होतं, म्हणजे 350 रुपयामध्ये पूर्ण एवढे कलर सेपरेट घेण्यापेक्षा हे छान आहे. आणि दुसरं एक सांगते मी, ह्याचं पण खूप सॉफ्ट आणि खूप छान याचं हे होतं लिपस्टिक, मी तुम्हाला सांगते. हे बघा, खूप सुंदर कलर आहे. आणि दुसरं एक मी घेतलेलं आहे रिकोडचं लिपस्टिकचं, तर ते 804 रुपयांना मला पडलेलं होतं. मी तुम्हाला दाखवते. रिकोडच्या 10 लिपस्टिक आहेत अशा, रिकोडच्या असे शेड आहेत त्याच्यामध्ये भरपूर आहेत बघा, डार्कपासून सगळ्या प्रकारचे शेड आहेत. हा एक आहे. तर पाहू आता ह्या साडीवर कुठला मॅच होते. मला जास्त डार्क लिपस्टिक नाही आवडत. अजून आहेत हे रेड हे. तर आता मी रिकोडची लिपस्टिक लावणार आहे. स्विस ब्युटी पण छान आहे आणि ते तुम्हाला अफोर्डेबल आहे रिकोडपेक्षा, कारण हे 804 रुपयाला मी घेतलं होतं. त्याच्यामध्ये 10 लिपस्टिक आहेत आणि स्विस ब्युटीचं आहे ते 350 रुपयापर्यंत आहे. तर ते पण छान आहे. त्याच्यामध्ये पण 10 कलर तुम्हाला मिळतात. तर पाहूयात आता हा शेड कसा वाटतोय, बघूयात.
क्रीमी टेक्स्चर आहे ह्या लिपस्टिकचं, तुम्ही पाहू शकता. मला हा कलर जास्त बेस्ट वाटला या साडीवर. जवळून पाहू शकता, खूप छान कलर आहे. आता अशा प्रकारे आपला मेकअप करून झालेला आहे. तर आहे ना आपल्याला आता सेटिंग स्प्रे मारायचा आहे, जेणेकरून आपला मेकअप असा जास्त राहील किंवा लॉंग लास्टिंग राहील. त्यासाठी सेटिंग स्प्रे असतो. तर माझ्याकडे PSCचा होता, तो संपला. फॉरएव्हर 52चा होता, तो संपला. आणि मी साध्यातले काही मागवलेले नव्हते, म्हणजे कमी अफोर्डेबल प्राईसमध्ये. तर मी शोधून त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. आता माझ्याकडे आहे हा अर्बन डिकेचा आहे, त्याच्यामुळे ना अर्बन डिकेचा ऑल नाईटर आहे. हा 1650 रुपयाचा एवढासा स्प्रे आहे. आता हाच मी तुम्हाला मारून दाखवणार आहे. थोडंसं सुकायला वेळ लागेल ना. तर असा आहे आपला मेकअप लुक. आणि आता अजून मी ज्वेलरी वगैरे सगळं घालणार आणि केस विंचरणार आहे. त्याच्यानंतर पाहूयात आपण फायनल लुक कसा दिसतोय. आणि तुम्हाला काही प्रश्न असेल मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्याचे आन्सर मी करेल तुम्हाला. आणि प्रॉब्लेम असा आहे माहिती का, घर इतकं मोठं आहे, इतक्या रूम्स आहेत, पण शूट करायला ना प्रॉपर जागा, म्हणजे जागा तशा भरपूर आहेत, पण ते सनलाईट आपण होतं म्हणजे ओरिजिनल मला असं फिल्टरमध्ये काढायला आवडत नाही. आणि ओरिजिनल आपला लुक कळला पाहिजे, म्हणून मग मी इथे खिडकीच्या समोर बसले होते. माझ्या मशीनच्या रूममध्ये इथे मागे तुम्हाला पसारा दिसत असेल, कारण पार्लरचं सामान वगैरे सगळं इथेच असतं आणि मशीन काम पण ह्याच रूममध्ये असतं. तर मग मला ना असं शूट करायला हेच नाही. आणि मुलं वगैरे किंवा खाली पण सगळे घरातले असतात ना, आजूबाजूचा आवाज पण येतो. मी तो माईक पण लावलेला नाही ॲक्च्युली, त्याच्यामुळे ना बाजूचा पण तुम्हाला आवाज येत असेल, कधी कधी माझा आवाज कमी जास्त येत असेल. आणि मेन पॉईंट, बाहेर खूप पाऊस चालला आहे आणि आभाळ आलेलं आहे, त्याच्यामुळे ना लाईट्स खूप कमी पडते आणि घरातली लाईट पण सारखी जाते येते. तरी पण मी आता पूर्ण लुक झाल्यावरती बाहेर ना तुम्हाला परत दाखवेल की कसा वाटतोय मेकअप म्हणून. आता याच्यामध्ये तुम्हाला जास्त फारसा दिसत नसेल, तरी पण दिसते हायलायटर वगैरे लावलेलं, पण बाहेर गेल्यावरती प्रॉपर सगळा लुक तुम्हाला मी पुन्हा फोटोज वगैरे काढून ते पण अटॅच करते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. चला तर मी आता टिकली वगैरे सगळं लावून घेते. मेन बाईचा शृंगार असतो टिकली. आता बघा माझा चेहरा कसा दिसतोय आणि टिकली लावल्यानंतर कसा दिसेल. तर मी छोटीशी टिकली लावणार आहे रेग्युलर आपली, बाकी म्हणजे मोठी चंद्रकोर वगैरे नाही शक्यतो आता लावणार. मला जितकं सिंपल आपण ठेवू ना तितकं छान वाटतं. बघा लगेच लुक चेंज झाला. आणि आता अजून तो कुंकू लावला अजून छान दिसेल. तर मला कुंकू खूप आवडतं लावायला. काहीच आली लाईटीचं काय, ती येईल सारखी. आपलं काम आपण करत राहायचं, बरोबर ना. मला हे असंच कुंकू आवडतं लावायला. आता कसं वाटतंय, अजून कुंकू लावायचं आहे. ओके, आता मी कानात वगैरे पटकन सगळं घालून येते, गळ्यातलं वगैरे, आणि मग तुम्हाला फायनल लुक दाखवते, कारण आपला व्हिडिओ खूप मोठा झालेला असेल. तर फायनल लुक माझा तयार झाला आहे, तुम्ही पाहू शकता. म्हणजे अजून केस बांधायचे मला, बांगड्या वगैरे सिंपलमध्येच घातल्यात मी, फार काही नाही घातलं. गळ्यातलं पण एक छोटंच घातलं आहे वरती. मला म्हणजे जास्त बटबटीत नाही आवडत, सिंपलच आवडतं. नथ घातली आहे साधीच. आणि कसं वाटतं लुक. चला आपण अजून फोटो आणि व्हिडिओ घेऊयात वेगवेगळ्या अँगलने. आता मी बाहेर आलेले आहे आणि तुम्ही पाहू शकता पाऊस पण चालू आहे आणि इतका आभाळ आलेला आहे. आणि तरी पण म्हणजे बाहेर मी तुम्हाला मेकअप दाखवण्यासाठी चाललेले आहे. बघू शकता तुम्ही, साध्या कॅमेरामध्ये म्हणजे मोबाईलमध्ये शूट करते. तर कसं झालं आहे लुक. सिंपल मंगळसूत्र आपलं आणि हे घातलं आहे, चंद्रहार घातला आहे, कारण साडी चंद्रकोर आहे म्हणून. तर कसं वाटते मला नक्की कमेंट करून सांगा, कसा वाटला मेकअप, कसा वाटला लुक. आणि काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. चल बाय.